बायको तुम्ही तुला विचारायचं आई करतो ना अरे आई घर मराठी वाटत वा बायको जसा भाजपत महिला लागणार बाप पुण्याचं नाही तू रौद्र मस्करींच्या खूप सारी तुम्ही बोलली भाजल फुटी नवरा का छवाना भावला आहे मी बोलू नको बोल नको काय म्हणालो पुन्हा म्हणायला गल्ले किती वर्ष होईल पुन्हा आणि म्हणायला गल्ले 12 आणि 12 15 वर्ष होईल उलट झालं ना हा पण आपला 12 आणि 12 24 तुला काही पुत्र मांजर होईल काही पोर सर होईल तुला नाही होईल माले होईल मला पण मशीन तो आहे माझ्या हाती नाही पोर किंवा पोर कधी देवनी देवने आपण येऊ का बरं आपण चोरी बुई नाही करू ज्याच्या टाइमला तुला सांगावे तुला माया घे पैकी झाली तू किती नाटला गेले किती नाटला ती बरोबर मागे 15 दिवस ज्या पण आपला तुझी बहीण होऊन ती तुला बरोबर झोपी ती तुला बरोबर झोपे मग पैसा आवाज नव्हतो बरोबर तरी आणि नंतर मग तुला बहीण बरोबर तिथून बाहेर निघाले गेले 1.5 महिना गॅप पडला तो नाक लागला माझ्या लक्षात कळते आहे ना बाई राम राम ओ बापरे पोऱ्या उन्हावर पोऱ्या उन्हा काय झालं बेटा राम राम काका राम राम काका हो आणि माहिती बोले काय झालंय वहिनी मी कोण आहे आणि आहे कोणता तालुका आणि पैदा शिकली म्हणजे नेमकं तालुका जिल्हा तरी कोणा पोटलाय तू अरे आई तुम्ही वहिनी आहे ना मी तुला ठेवू आई तुम्ही वहिनी म्हणे बायको आज ती सर्व चालणं आहे अरे बोरली भावती ना अरे मी ती नवरा आहे रे नवरा असे दिदा नाही आणि मला लवले फिरणार अरे गेला हाय मन नवरा यांनी तीन बायको आहे हाय मन बायको यांनी तीन नवरा आहे नेमकं तू तिथला पैसाच नाही येणार आहे तू येणार आहे का मी येणार आहे मागव फटका मागव मी काय म्हणतो अशा काही गोष्टी
मी काय म्हणत या अशा गोष्टी सुपडे नक्की करू गावमा राहणार नाही बैल गावाला चाल फटकावा ज्याने पाहिलं पुन्हा त्याचं गेम त्याची न ज्याने पाहिली मुंबई त्याची गेम तर कमाई आपण एक काम करू पुण्याला जाऊ आपण चालच ना चाल फटकामा तुला बिन मला बी कपडा बांध तुला अंडरपॅन्ट बनियान म्हणा लंगा जंपर जे असेल ते फटकामा बांध जाय लवकर मी बरे दुसरं आडेगर काय चार बसू देत झाले वय आपला कपडा बांधतो आता ती मी सांग आज ते 8 जणे पण पाहिजे गाव मग काही ना काही टाळ्याच्या मारी दिसू लग्न महिन्यात जवळपासून तीनच म्हणून ना माझ्या अशी म्हणले माझे तुम्ही घर नव्हतात म्हणे माझे दुपावली पडणार ते सुद्धा मला माहिती चालत ना मग जिब्र्या कस करे मी काय म्हणत चालत ना जावानं कसं एसटी मा जाऊ एसटी मा जाऊ एसटी मा आपण बिजारठी देऊ आणि बिनची रेल्वे मध्ये जाऊ जडे आपलं सामान तरी आपण राहतो बरोबर आहे का मला सामान्य ठीक आहे पण तुला सामान्य कोणी चोरी करून देईल ना मला कपडा जाय बरोबर आहे का अजिबात राहिली मग हॅलो चालच ना मग आणि मला चांगले असं होत शेखा कोणी चालच ना मन पाहिलं तू पडशील पण मी पण बोल बरं चालच ना मित्रांनो रात्रभर आता तुम्हाला पाहिजे तेवढी गाणी या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे पण मी जो अभंग म्हणणार आहे तो अभंग तुम्हाला कुठं ऐकायला मिळणार नाही कारण का माझी गुरुजी हरिभक्त प्रयागनाथ माझे गुरु राम रहीम आणि माझे गुरु आसाराम बापू यांच्या काळातला अभंग आहे नवं हा तर आता मी अभंगाला सुरुवात करतो आणि विठ्ठल